आज मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर बोंडे यांनी अतिशय मेहनत करून राज्यातलं चौथं आणि पश्चिम विदर्भातलं पहिलं मत्स्य विज्ञान विद्यालय हे मोर्शीमध्ये तयार व्हावं असा प्रयत्न केला आणि आज त्यांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे। मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर बोंडे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना उत्तम आरोग्य द्यावं आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता असंच सातत्याने उत्साहित आणि प्रेरित ठेवावं। खरं म्हणजे लोक आपलं वय सांगत नाहीत, पण त्यांनी सांगितलं की मी 65 वर्षाचा झालो, पण काळजी करण्याचं कारण नाहीये। बोंडे साहेब, आपल्याकडे 75 वर्षापर्यंत नेता राहता येतं आणि 75 वर्षाच्या आधी तुम्ही कुठल्या पदावर असाल तर ते पद पूर्ण करता येतं, म्हणजे 80व्या वर्षापर्यंत राहता येतं। त्यामुळे तुम्ही अजून भरपूर काळ राजकारणामध्ये काम करणार आहात आणि मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की डॉक्टर बोंडे 2014ला जेव्हा निवडून आले त्यावेळी सभागृहामध्ये शेती क्षेत्राच्या संदर्भात ऑथेंटिकली बोलू शकेल, संपूर्ण ज्ञानाने बोलू शकेल, शेतीची चतुरस्त्र माहिती असलेला अशा प्रकारचा आमदार कोण, असा आम्ही विचार करायचो। कारण सत्तारूढ पक्षाच्या वतीनं शेती संदर्भातली चर्चा कोण ओपन करू शकतं, शेतीतल्या समस्या काय आहेत आणि सरकार उपाययोजना काय करताय हे संपूर्ण राज्यापर्यंत कोण पोहोचवू शकतं, असा आम्ही विचार करायचो। त्यावेळी आमच्या समोर एकच नाव यायचं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बोंडेंचं। सातत्याने डॉक्टर बोंडेंनी या ठिकाणी या सगळ्या समस्या मांडल्या आणि म्हणूनच मला ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही खाती बदलायची होती, काही नवीन मंत्री घ्यायचे होते, मी पहिला निर्णय हा केला की कृषी मंत्रीपदी डॉक्टर बोंडेंना घ्यायचं आणि त्यांना कृषी मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात घेतलं। त्यांना कमी वेळ मिळाला, पण त्या कमी वेळातही अनेक चांगले निर्णय हे बोंडे साहेबांनी घेतले। राज्याच्या हिताचे, शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय हे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले आणि त्यातलाच एक निर्णय हा या मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय होता। दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं आणि मग आपल्याला माहिती आहे की एक स्थगिती देणारं सरकार आलं, ज्या सरकारने आम्ही केलेल्या सगळ्या कामांना स्थगिती दिली आणि महाराष्ट्रातलं सगळं कामच ठप्प केलं। पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्यावर आम्ही हे काम पुढे नेलं आणि आता बोंडे साहेबांच्या जन्मदिनी याचं भूमिपूजन होतं, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे।